नमस्कार, जय भीम। मैं ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक। बहुजन सौरभ मुख्य यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। आज अत्यंत महत्त्वाचा दिवस या देशासाठी आहे, कारण चीफ इलेक्शन कमिशनच्या नियुक्तीच्या बाबतीमध्ये आज सुप्रीम कोर्ट त्याचं डिसिजन देणार आहे। इलेक्शनच्या प्रक्रियेवरती सुप्रीम कोर्ट आज रिव्ह्यू करणार आहे। आज कंटेम्प्ट पिटिशनसुद्धा होती स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विरोधात, ज्यांनी जे इलेक्ट्रॉल बॉन्ड ज्या लोकांनी विकत घेतले त्या लोकांना सर्व ती माहिती द्यायची होती आणि आज त्याची तारीख निश्चित होती, परंतु कालपर्यंतच इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती सर्वांची नावं आली। अत्यंत काही महत्त्वाच्या बाबी लक्षात आल्या लोकांच्या देशाच्या समोर की अडाणी अंबानी या लोकांची नावे नाहीत, पण त्याच्या मागे अनेक अशा बेनामी कंपन्या आहेत की ज्या त्याच्या सबऑर्डिनेट कंपनीज आहेत, त्याच्या सबऑर्डिनेट कंपन्या आहेत, अशा पद्धतीचं आहेत। अनेक जे अवैध धंदे करणारे लॉटरी आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे जे करतात, जे लीगल नाहीत आणि ज्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये इन्कम टॅक्सच्या चोऱ्या केलेल्या आहेत, अशा मोठ्या लोकांची यादी आहे। या सर्व यादी आल्याच्या नंतर अनेक ठिकाणी आता नवीन काय आपल्या याच्यामध्ये निर्माण होईल हे सर्व आता म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने या देशाची परिस्थिती बदलेल, पण मध्येच आता इलेक्शन आल्यामुळे अनेक गोष्टींना विराम होईल अशी ती घटना आहे। तुम्हा सर्व लोकांना एक अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे आम्ही त्याच्यावरती आज जवळ तो म्हणजे EVMचा। EVMमध्ये अनेक लोकांचं म्हणणं आहे की इव्हन BJPनी 40 सीट जिंकून दाखवाव्या आणि नरेंद्र मोदीची जमानत जप्त झाल्याशिवाय राहणार नाही। या देशातील 10% लोक फक्त BJPच्या सोबत आहे, बाकी कोणी नाही। अशा परिस्थितीमध्ये भानुप्रसाद जे दिल्लीचे सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत, त्यांचा एक छोटासा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवू। बाकी व्हिडिओ तुम्हाला सर्वच माहिती असतील, परंतु जे आम्ही कामाचे व्हिडिओज आहेत तेच फक्त तुम्हाला प्रेझेंट करू। भानुप्रसाद यांचा सुंदरसा एक व्हिडिओ तुम्हाला प्रेझेंट। जनता पार्टी लगातार 400 पार के आंकड़े की बात कर रही है और इस बीच एक बयान आ जाता है। भारतीय जनता पार्टी के सांसद बड़ा बयान देते हैं कि कैसे उनको 1/3 मेजॉरिटी चाहिए ताकि वो संविधान को एक तरीके से खत्म कर दे। इसके बाद एक बवाल मच जाता है लोगों के बीच में कि ये किस तरीके की बात भारतीय जनता पार्टी कर रही है। क्या 400 पार के आंकड़े के पीछे सही मंशा जो है भारतीय जनता पार्टी की यही है कि संविधान बदल दिया जाए। इसी पर ज्यादा बातचीत करने के लिए हमारे साथ हैं भानु प्रताप सिंह जी। सर, क्या कुछ कहेंगे? भारतीय जनता पार्टी लगातार एक तरफ कह रही है 400 पार का में आंकड़ा दीजिए, दूसरी तरफ उन्हीं के सांसद कह रहे हैं कि हम संशोधन कर देंगे, जो हमारा संविधान है उसको तरीके से खत्म कर देंगे। नहीं, वो नई बात नहीं कह रहे हैं, ये तो वो लगातार कर रहे हैं। अगर आप देखें श्री अटल बिहारी वाजपेयी जी की सरकार के समय भी जस्टिस वेंकट चलैया जी के उसमें अध्यक्षता में उन्होंने एक कमीशन बनाया था इसको चेंज करने के लिए, संविधान को चेंज करने के लिए। बट उसके बाद उन्होंने जस्टिस वेंकट चलैया ने हाथ खड़े कर दिए कि नहीं, इसमें कुछ संशोधन नहीं किया जा सकता, पहले तो लागू करो इसको। सो इनकी कोशिश ये लगातार है, क्योंकि ये संविधान जो ये करना चाहते हैं उसके रास्ते में सबसे बड़ा रोड़ा है। और जो 400 पार का नारा है वो 400 पार का नारा इसीलिए है, या 370 की जो अभी आपने 1/3 बोला, 1/3 नहीं 2/3 मेजॉरिटी, 2/3 बहुमत इनको चाहिए, क्योंकि संविधान में कुछ ऐसे जरूरी प्रावधान हैं जिनमें 2/3 जो बहुमत है संसद में वो चाहिए, और साथ में आधे से अधिक जो राज्य हैं उनका सपोर्ट चाहिए। सो उस चक्कर में कर रहे हैं, और उसी चक्कर में ये 1 नेशन 1 इलेक्शन की बात कर रहे हैं, ताकि एक बार पूरी गड़बड़ी करा के लोकसभा और राज्यसभा के जितने भी लोकसभा और राज्यों की विधानसभाओं में जो पूरे देश में चुनाव है वो करा लिए जाएं, और उसके हिसाब से जो इन्हें चाहिए वो ये हासिल कर सके। ये सारी उसी के तहत है, ताकि जिस हिंदू राष्ट्र की ये बात करते हैं या जिस लक्ष्य को ये लेके चल रहे हैं उसे प्राप्त कर सके। सर, एक तरफ पीएम कहते हैं 400 पार की जो है इस बार हमें 2024 में सीटें चाहिए, और दूसरी तरफ उनके संसद बयान देते हैं, और इस बीच तीसरा बयान आता है कि उन सांसद के बयान से हमारा कुछ लेना देना नहीं है। तो ये दोहरी बातचीत है। देखिए, दोहरी क्या, इनके चरित्र का कुछ पता नहीं है। दोहरी, तिहरी, चौहरी, इनका चरित्र क्या है कुछ नहीं पता है, ठीक है ना। सो ये अपने ही बंदे खड़े करते हैं कि तू ये कहना, तू ये कहना, तू ये कहना, मैं ये कह दूंगा, भाई मेरा तो कोई लेना देना नहीं। ये सब इन्हीं की साजिश है, और ये इसलिए ये मुद्दे छोड़ते हैं ताकि चर्चा चलती रहे और देश की जनता का ध्यान जो असली मुद्दे हैं उनसे भटकाया जाए। उसी के लिए सारी की सारी चीजें की जा रही हैं। तो ये तो सब समझ में आ रहा है कि जब 370 बीजेपी और एनडीए को 400 पार का नारा दे रहे हैं,
तो ये सब समझ में आ रहा है कि इनकी मंशा क्या है। ऐसा नहीं है कि लोग समझ नहीं रखते हैं, जानते नहीं है क्या है, सब समझ रहे हैं कि किस लिए ये सारा सब कुछ किया जा रहा है। और इसी संविधान के माध्यम से, संवैधानिक रूप से इस संविधान को खत्म करने की जो घिनौनी साजिश है, वो लोग सब समझ रहे हैं। बोल रहे हैं कि लोकसभा में तो प्रधानमंत्री मोदी जी जीत कर आ जाते हैं, वहां तो हमें मेजोरिटी मिल जाती है, लेकिन राज्यसभा में हम जो है पीछे रह रहे हैं, उसी को और पूरा कर। मोदी की कोई औकात नहीं है, मैं यही शब्द इस्तेमाल करूं, उसकी कोई औकात नहीं है। अगर उसे इतना ही भरोसा है तो बैलेट पेपर से चुनाव होने दे, और 400 तो बहुत दूर की बात है, 40 भी पार करके दिखाए, हमेशा के लिए कोट उतार के रख दूंगा, राजनीति छोड़ दूंगा मैं, समझे ना। नहीं जीत सकते, ईवीएम में बेईमानी करके, गड़बड़ी करके वो जितनी चाहे सीट जीत सकते। जनता का विश्वास मेरे साथ है, जनता विश्वास नहीं है, जनता का कोई विश्वास नहीं है। अगर जनता का विश्वास है ही, मैं यही बात फिर दोहरा रहा हूं, अगर देश की जनता का विश्वास प्रधानमंत्री मोदी में है, और देश के प्रधानमंत्री को इतना भरोसा है कि पब्लिक उनके साथ में खड़ी है, तो बैलेट पेपर से चुनाव कराओ, उसमें दिक्कत क्या है भाई? जनता साथ में है तो तुम जीत के आओगे। तुम्हें डर किस बात का है? तुम क्यों जो है अपनी मोदी की गारंटी वाली वैन में जो ईवीएम जगह जगह पूरे देश में 40,000 जो है वैन घुमा रहे हो, क्यों घुमा रहे हो? आप क्यों बताना चाह रहे हो कि ईवीएम जो सही है? क्यों कर रहे हो? आपका विश्वास है, चाहे जैसे करा लो। अगर माना मुझे विश्वास है कि सब लोग मेरे साथ में है, तो मैं कहूंगा जैसे चाहे करा, तू जैसे भी करना है कर ले, तो मैं ही जीत के आऊंगा। ये होती है वो। लेकिन मालूम है अंदर से कि 10% जनता भी आज की तारीख में मोदी को चाहती नहीं है। बहुत जीतने की तो बहुत दूर की बात है, 10% जनता भी चाहती नहीं है। और मालूम है कि अगर बैलेट पेपर से चुनाव होगा तो हो सकता है मोदी की खुद की जमानत जब्त हो जाए, बनारस में ही ये स्थिति है। लेकिन ये सारी चीज जानते हुए किसी हालत में वो रिस्क नहीं लेना चाहता। 10% जनता भी उनको पसंद नहीं करती है। मेन मीडिया में दिखाया जाता है कि मोदी के आगे कोई है नहीं, और पूरे देश के नहीं बल्कि दुनिया के सबसे प्रसिद्ध नेता बन चुके हैं। मेन मीडिया कौन सा? मैं तो आप ही को जानता हूँ, आप ही मेन मीडिया हो। आप देखो जो रिपोर्ट आ रहे हैं उस मीडिया को, जो गोदी मीडिया है, बंद करने की तैयारी की जा रही है। वो निश्चित रूप से तैयारी की जा रही है। लड़ो, किसी की औकात नहीं आपको बंद कर सके। आप लड़ो मजबूती के साथ में। अगर लड़ोगे तो मोदी की कोई ताकत नहीं आपको बंद कर सके। वो कोशिश तो जरूर है, क्योंकि सच आप ही दिखा रहे हो ना। वो मीडिया जो कभी मीडिया हुआ करता था, जो अपना ईमान बेचकर बेईमान बन चुका है, वो मीडिया किसी भी हालत में आपका मुकाबला नहीं कर सकता। और वो मीडिया नहीं रहा, वो बीजेपी का प्रवक्ता बन चुका है। सो जो बीजेपी का प्रवक्ता है वो बीजेपी की बात करेगा, उसी के लिए दिखाएगा, उसकी बात नहीं। आप अपनी बात करो। पूरे देश के कोने कोने में आपकी आवाज आ रही है। जनता से पूछो जनता क्या चाह रही है। सो जनता मोदी के साथ नहीं है, मोदी के खिलाफ है। और जो उनका तथाकथित जो उनके प्रवक्ता है वो बेशक उनकी बात करें। नेहमीप्रमाणे बुद्धा या सिरियलमधनं आम्ही एक छोटासा एपिसोड दाखवत असतो की माणसाला कितीही अहंकार असला तरी एकेकाळी तो अहंकार कसा नष्ट होतो, कसा तो चुरळा होतो, याचं सुंदर उदाहरण म्हणजे आम्रपाली। सिद्धार्थ गौतम बुद्धत्व प्राप्त होण्याच्या आधी जंगलामधनं जात असताना विरुद्ध दिशेने आम्रपाली येत असते। तिचं लक्ष जाते आणि ती सिद्धार्थाला विनवणी करते की मी आजही तुमच्यावरती सिद्धार्थावरती मी खूप खास जळते की तुमचं त्या दोघांचं प्रेम, यशोधरा आणि सिद्धार्थाचं प्रेम आजही मला ते कुठेतरी करते। आणि खूपदा विनवण्या करते आम्रपाली सिद्धार्थाला की तू बिंबिसारनी मला दिलेल्या महालात चल। आणि शेवटी महालात मग सिद्धार्थ त्याला म्हणतो की तू त्या महालामध्ये एक पिंजऱ्यासारखी आहेस, तुला काय अस्तित्व नाही। आणि ज्या पद्धतीने तू आहेस त्यावेळेस तिचा पूर्णचा स्वाभिमान ढासळून जातो आणि ती त्याच्या पायावरती पडते की तुम्हाला हे सर्व कसं माहिती आहे। म्हणजे सांगायचं म्हणजे माणूस किती जरी मोठा असला, किती पैसे असले, परंतु तो मानसिकरित्या तो किती खचलेला असतो याचं एक सुंदरसं उदाहरण आम्रपालीच्या या छोट्याशा क्लिपवरनं तुम्हाला घेता येईल। एक अत्यंत सुंदर क्लिप आहे, बघूया आपण आम्रपालीची बुद्धा या सिरियलमध्ये। पालकी रोको। सिद्धार्थ, युवराज सिद्धार्थ, सिद्धार्थ। वही कद काठे, वही सौंदर्य। मैं जानती थी कि आप युवराज सिद्धार्थ ही हैं, परंतु आप यहाँ इस दशा में। भिक्षु जल के समान होता है देव।
नदी का बहाव जहां ले जाए वहीं बह जाता है। आप और दर दर के भिक्षु, असंभव। ऐसे मुंह न मोड़िए। क्या यशोधरा के कारण? मैं यशोधरा के लिए अच्छा पति ना बन सका, अपने माता पिता के लिए अच्छा पुत्र ना बन सका। पूर्ण दोष मेरा ही है। तो वैराग्य क्यों? सारा ऐश्वर्य छोड़। धनी हो या निर्धन, हर जीव के मन में मृत्यु के समीप विचार आते हैं कि हम कौन हैं, कहां से आते हैं और मृत्यु के पश्चात हम कहां जाते हैं। अब इसका उत्तर पाना मेरे लिए इस जीवन से भी अधिक महत्वपूर्ण हो गया है। आपसे निवेदन है, आप मेरे साथ मगध चलिए। महाराज बिंबिसार ने मुझे वहां एक महल दिया है। वहां साधना में आपको कोई बाधा न होगी और मुझे आपका सानिध्य भी मिल जाएगा। क्यों आप दूसरी बार मुझे ठुकरा रहे हैं? मैं वैशाली की नगर वधू, जिसके सामने बड़े बड़े महारथियों ने शीश झुका दिए, आपसे भीख मांग रही है। मेरे भिक्षा पात्र को यूं खाली ना छोड़े। मैं ना चल सकूंगा। तुम्हें मेरा सानिध्य नहीं, मुझे वशीभूत करना है। मैं वो हूं जिस पर सब मरते हैं, पर जब से आपको देखा और यशोधरा के प्रति आपका प्रेम, तब से मैं ईर्ष्या की आग में जलती रही हूं। आंख बंद करूं तब भी आपका सौम्य रूप मेरे मन में गूंजन करता है। धन एक नशा है, रूप भी एक नशा है। दोनों सर चढ़ते हैं, जब उतर जाता है तो हम स्वयं को एक गहरी खाई में पाते हैं। मैं आम्रपाली हूं। आम्र के कोमल पालव से तुम्हारा नाम पड़, जिसके नीचे तुम पाई गई थी। मैं आपको अपनी स्वर्ण कक्षिका में आमंत्रित कर रही हूं, जहां बड़े बड़े आने को तरसते हैं। जिसे मैं चाहूं वही आ सकता है। मैं उसकी शासक हूं। शासक या बंदी? आपको कैसे पता कि इस सुंदर शरीर के अंदर इतनी पीड़ा है? बिना जाने आपने मेरे दुख को पहचान लिया। मेरी मुक्ति का मार्ग आपका सानिध्य ही है। आज तुम्हारी पीड़ा ने तुम्हें जागृत किया। अपने अंदर देखो आम्रपाली, कौन हो तुम? ध्यान धरो, तुम वो नहीं जो जग तुम्हें समझता है। तुम आज भी उस आम्र के कोमल हरे पत्ते के समान, जिससे तुम्हारा नाम पड़ा। जिसने मन को वश में कर लिया वो सबसे बड़ा महाबली। तुम भिक्षुक कहाँ हो सिद्धार्थ? भिकारी तो हम हैं। नेहमीप्रमाणे दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेऊया। एक मोठी चाल BJPने केलेली आहे। तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की रामनाथ कोविंद हे जरी दलित समाजातील असले तरी तो असा एक नंबरचे RSSचे कट्टर समर्थक आहेत आणि त्यांनी एक मोठा अहवाल त्यांच्या कमिटीने बनवलेला आहे आणि त्यांनी सही केलेली आहे। ते एक राष्ट्र एक निवडणूक काय कल्पना आहे? कारण ते एकाच दिवशी घेऊन त्यांना एकचदा मॅनिप्युलेट केलं तर ते संपूर्ण राज्यावरती ते पुन्हा अजून ते जुनंच रामराज्य आणण्याच्या विचारात आहे, पेशवाई येण्याच्या विचारात आहेत की अशा पद्धतीचा त्यांनी एक मोठा अहवाल
सरकारला सादर केलेला आहे काल, त्याच्यामुळे ती बातमी आज आम्ही पान 1 वरती घेतलेली आहे. त्याच्या शेजारी आज आम्ही चीफ इलेक्शन कमिशन 2 ज्या व्हॅकन्सीज होत्या त्याची भरपाई केलेली आहे. ज्ञानेश कुमार आणि सुखविंदर सिंग संधू अशा दोघांचे नावं आहेत. ते RSS BJPच्या कॅडरमधले आहेत. ते ऑलरेडी त्यांनी 370च्या कलम आणि अनेक BJPला त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मदत केलेली आहे आणि ते कमिटेड आहेत. त्याच्यामुळं BJPला कमिटेड आहेत. या देशाला पुन्हा कोणत्या लेवलला घेऊन जातील तर माहिती नाही. तर अशा पद्धतीचं ती बातमी आज आम्ही महत्त्वाची म्हणून टाकलेली आहे. नागपुरात लाखोचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त. नागपूरमध्ये अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. रोजच्या रोज जीवनात तुम्हा लोकांना जे तेल मिळते ते अत्यंत भेसळयुक्त असल्याचं आणि त्याच्यामध्ये सर्व लोकांनी फूड अँड ड्रग्सवाल्यांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. स्वतःची ओळख निर्माण करा. शरद पवारांचा फोटो का वापरता? अजित पवार गटांची सर्वोच्च न्यायालय याच्यात कानउघाडणी. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की शरद पवाराचं नाव घेऊन अजित पवार हे पुन्हा लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर सुप्रीम कोर्टामध्ये हे मॅटर गेलं आणि सुप्रीम कोर्टाने म्हटलं की जर तुम्ही वेगळे झालेले आहे तर तुमचं अस्तित्व निर्माण करा. अजित पवार यांना त्यांनी सांगितलं शरद पवारांचं नाव आणि फोटो कशाला वापरता. अशा पद्धतीची बातमी आहे. गौदा सर्वच पेपरमध्ये आलेली आहे. निवडणूक देणग्याचा डेटा समोर कालच तो डिस्प्ले झाला आहे. परवा संध्याकाळी काल दिवसभर त्याच्यावरती चर्चा होत्या आणि अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीचं त्याचं ॲनालिसिस केलेलं आहे. मोठमोठाले लोक या देशातील ॲनालायझर आहेत. म्हणजे ज्या लोकांनी डेटा पूर्ण खंगालला आणि पूर्ण लोकांच्या समोर सत्य परिस्थिती आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अजून रोज काही ना काही नवीन त्याच्यामधून निर्मिती होईल असा अंदाज आहे. आज त्याच्याच खालची आज आम्ही बातमी. राज्य सरकार उचलणार शेतकऱ्याच्या विजेचा भार. शेतकऱ्यांना वीज पुरवठ्याचा काही भार सरकारने उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता इलेक्शनच्या आधी वाटेल ते बोलतील. BJPने याच्या आधी खूप सारे कमिटमेंट केलेले आहेत परंतु ते कमिटमेंट मात्र पूर्ण केलेले नसल्याचं तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे. आणि शिंदेंनी मुख्यमंत्री शिंदे किती दिवसाची साथी राहतील आणि या इलेक्शनच्या नंतर लोक त्यांचं नाव तरी लक्षात ठेवतील काय म्हणून यांनी जे काही केलं असेल तरी त्याला काय किती किंमत राहील हे काही सांगता येत नाही. आज एक छोटीशी बातमी आज आम्ही जाहिरात टाकलेली आहे. चुनावी महारॅली BRSPची बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी. त्याच्यानंतर ही नागपूरला एक 15 मार्च रोजी एक आहे. डॉक्टर सुरेश माने हे त्याच्यात आता करतायत. त्यांना फक्त इलेक्शन आलं म्हणजे त्यांना जनजागृतीची फार मोठी आठवण येत असते. मुंबईला राहतात, नागपूरला फार कमी येतात परंतु त्यांचा एक छोटासा ग्रुप आहे. तो ग्रुप नेहमी इलेक्शन लढवत असते आणि आपल्या सर्व जमानती जप्त करत असते आणि इनडायरेक्टली BJPला मदत होत असण्याचं हे आहे. हे सर्वच लोकांनी आमच्या एका वाचकांनी हे सर्व लिहून दिलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही ते भाष्य करत आहे. एक आमच्या बहुजन सौरभच्या याच्यामध्ये एका 3 तासाचा एक वर्ग आम्ही केलेला आहे कार्यशाळेच्या नावाखाली की बातमी कशी लिहावी, बातमीत कोणते कोणते सार असले पाहिजे, कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या असल्या पाहिजे, त्या मग यूट्यूबच्या असो की साध्या असो. अनेक लोक आम्हाला जे लिहित असतात सातत्यानं त्या लोकांसाठी एक सुवर्णसंधी आहे. रविवारी आम्ही 12 ते 3 वाजेपर्यंत बहुजन सौरभच्या ऑफिसमध्ये सर्व लोकांनी यावं. ज्या लोकांना चांगल्याही बातम्या लिहिता आल्या तरी त्या लोकांनी कसं बातम्या लिहिण्याची कल कसा असला पाहिजे, बातमीकडे पाहण्याचा कल कसा असला पाहिजे याबद्दलचे आमचे सर्व मोठे जे लोक आहेत जे सातत्यानं भूपेंद्र गणवीर आणि माननीय योगेश विटणकर हे दोघंही प्रसिद्ध माणसं आहेत, लेखक आहेत आणि त्यांचा आम्हाला त्यांनी वेळ दिलेला आहे. ममता बॅनर्जीच्या डोक्याला गंभीर दुखापत. काल फिरत असताना त्या अचानक पडल्या आणि त्यांच्या डोक्याला भुवळ येऊन पडून डोक्याला मार लागलेली आहे. हॉस्पिटलमध्ये त्यांना ताबडतोब हलवण्यात आलेलं आहे अशी ती बातमी आज आम्ही दिलेली आहे. पान 4 वरती राष्ट्रवादी शरद पवारचे राज्य प्रभारी प्राध्यापक जावेद पाशा कुरेशी यांचा सत्कार. जावेद पाशा हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये काम करतायत. त्याचा सत्कार झाला त्याची बातमी आम्ही दिलेली आहे. आज नागपुरात BRSPची चुनावी महारॅली. आज BRSPची महारॅली आहे. त्याच्या शेजारी आज एक दिवसीय पाली भाषा परिषद ती एक आम्ही बातमी घेतलेली आहे. आशीर्वाद फाउंडेशन नागपूर अभिनव उपक्रम. त्याच्याच खाली सिलेंडर भरलेल्या गाडीची दुचाकीला धडक चंद्रपूरची बातमी.
70 वर्ष त्याच्या शेजारी 70 वर्षानंतर भंगी समाजाच्या सफाई कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय. तुम्हा लोकांना माहिती आहे की सफाई कर्मचारी मोठ्या प्रमाणामध्ये BJP सोबत जुळलेले आहेत आणि त्यांना ते पट्टे वाटपाचं ते ऑलरेडी NITनी ती जागा 70 वर्षापूर्वी दिलेली आहे. परंतु इलेक्शन आल्याबरोबर सर्वच्या सर्व लोक त्यांच्या वस्तीकडे त्यांनी हे केले. त्याच्यात अनेक BJPचे दिग्गज नेते त्याच्यामध्ये दिसले आणि म्हणजे फक्त त्यांना काहीतरी एक लॉलीपॉप द्यायचा आणि 70 वर्ष काय करत होते ते. बाकीच्या ठिकाणी जिथे त्यांनी पट्टे दिलेले त्या लोकांना व्यवस्थित त्यांनी अलॉटमेंट केलं, परंतु स्वीपर कम्युनिटीला मात्र तेवढे दिवसपर्यंत त्यांनी झुलवत ठेवलेला आहे. जाट तरोडी आमच्या शेजारचाच भाग आहे, मेडिकलच्या समोरचा लागलेला, तिथली ती बातमी आहे. रामदास गजबे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, नागपूरची बातमी आहे. एक मांडळीतले आमचे मित्र डॉक्टर रामदास गजबे यांचा सत्कार झालेला आहे. त्याच्या शेजारी महानाटक कर्मवीर गाडगेबाबा यांचं कल्याण मुंबई येथे सफल प्रयोग, तिथे एक मोठा कार्यक्रम सफल झालेला आहे. गाडगेबाबांच्या संदर्भात होता तो आणि त्याच्यामध्ये हा प्रयोग सर्वात मुख्य ज्यांनी ते पूर्ण केले ते दिग्दर्शक शीतल विशंभर दोडके ह्यांना सर्व याचं श्रेय जाते. अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम झाल्याच्या बातम्या आमच्याकडे आलेल्या आहेत. आज त्याच्याच खाली जागतिक महिला दिन आणि सावित्रीबाई फुलेंना अभिवादन. अनेक संघटनांनी अजूनपर्यंत तो कार्यक्रम सातत्यानं ठेवलेला आहे. त्यात प्रामुख्यानं राष्ट्रीय OBC महासंघ, महाराष्ट्र अनीस रामटेक, सेवादल महिला महाविद्यालय नागपूर, योगा डान्स ग्रुप ओंकारनगर, मौदा अनीस शाखा, राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र विदर्भ विभाग, योग नृत्य परिवार अशा अनेक लोकांनी त्यांना अभिवादन दिलेलं आहे. आज बघूया पान 2चा अग्रलेख. आजचा आमचा अग्रलेख अत्यंत आता इलेक्शनचे वारे असल्यामुळे सातत्यानं आम्ही लोक त्याच्यावरती लिहित असतो, कारण त्याची आज गरज आहे. तुम्हा सर्व लोकांना आज जागृत राहायचं आहे. बाबासाहेबांना जे लोक मानणार आहेत त्या लोकांनी या इलेक्शन्समध्ये पार्टिसिपेट करण्याची अत्यंत गरज आहे. इस बार नाही तो कभी नाही अशा पद्धतीचे नारे सर्वीकडे लावतात आणि ते खरे आहेत. आता आम्ही लोक यूट्यूबमध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी का उतरलो, कारण याच्याशिवाय पर्याय नाही. लोकांना लोकजागृतीशिवाय आम्हाला दुसरा पर्याय दिसत नाही. आगामी निवडणुका आणि भारतीय जनमानस कोणत्या आता 2024च्या इलेक्शनमध्ये कुठले मुद्दे राहतील, BJPनी कोणते हतखंड अवलंबलेले आहेत आणि त्यांचा कुठे सुप्रीम कोर्ट कसा पराभव करते, अशा पद्धतीच्या अनेक घटना तुम्हाला रोजच पाहायला मिळतात. तो एक सुंदरसा आमचा अग्रलेख आज आम्ही लिहिलेला आहे. आज आमच्या स्नेहलता वामन निंबाळकर ह्या कविवर्य डॉक्टर प्राध्यापक वामन निंबाळकर यांच्या पत्नी त्या सातत्यानं त्यांच्या जुन्या आठवणी ह्या लिहत असतात आणि हा 4-5वा अंक असेल, म्हणजे सातत्यानं ते लिहित आहेत. ते आम्ही रेग्युलरली छापू, कारण एक समाज प्रबोधनकार कविवर्य प्राध्यापक निंबाळकर यांचा आमचा पर्सनल संबंध होता आणि ते आता मला वाटते 10 ते 12 वर्ष झाले असतील ते जाऊन. भगवान बुद्धाच्या शिकवणीचे लक्षणे भाग 8 आमचे RK जुमळे यांचा सातत्यानं भगवान बुद्धाच्या वेगवेगळ्या पैलूवरती ते लिहित असतात आणि त्यांनी त्यातला आज भाग 8 आहे. आमच्या भगिनी संयोजिका माधुरी गायधने दुपटे याच्याखाली स्त्री स्वतंत्रच्या कॉलमखाली अर्चना कोळे यांचा एक सुंदरसा लेख. आजची स्त्री बदललेली आहे का? सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. आम्ही पण शुभेच्छा देतो आहोत. आणि आजची स्त्री बदललेली आहे का? दिसतं आहे तुम्हाला, काही सांगायची गरज नाही आहे. आज ज्या पद्धतीने स्त्रिया लग्नाला प्रायोरिटी न देता आपल्या करिअरला प्रायोरिटी देत आहेत, आपापल्या अधिकारासाठी लढत आहेत. वेगवेगळ्या ठीक आहे, जरी त्यांच्या डायव्हर्सचं प्रमाण वाढलं असेल, कोर्ट कचऱ्या वाढल्या असतील, परंतु स्वतःच्या अस्तित्वासाठी त्यांनी लढलं पाहिजे. डायव्हर्स हा काय त्याच्यातला हे नाही आहे, किंवा एकदम जुलूम सहन करून वेगवेगळ्या रूढी परंपरानुसार त्यांना ज्या पद्धतीने स्त्रियाला इथे या देशामध्ये त्यांची अवहेलना केलेली आहे, त्याच्यातून त्यांची मुक्तता होणं गरजेची आहे. एक आमचा सुंदरसा लेख सागर तायडे यांचा कांशी तेरा नेक कमाई किसने बेच के खाई. कांशीरामवरती एक सुंदरसा लेख होता की त्यांनी ज्या पद्धतीने बहुजनांना एकत्रित करण्याचं काम UPमध्ये केलं, परंतु त्याच मायावतीने मात्र आज
पूर्णच्या पूर्ण दलितांना BJPला फायदा कसा पोहोचेल या धर्तीने स्वतंत्र लढण्याचं त्यांनी हे केलेलं आहे. आणि महाराष्ट्रातही आता जागा वाटपाच्या याच्यामध्ये त्यांनी वंचिताला ठेवलं नाही, कारण वंचितला त्यांनी सांगितलं की तुम्हाला 4 सीट देऊ, त्याच्यापेक्षा आम्ही जास्त नाही देऊ शकत, कारण तुमच्याजवळ काहीच नाही आहे. परंतु त्यांना मागेही तसंच झालं होतं आणि त्यांनी युतीत ते हे केलेलं नाही. त्यांनी इंडियाच्या गठबंधनात नाही आहे. त्यांचा काय डोक्यात आहे, त्यांच्याकडे लोक नाही. अनेक व्हिडिओ आलेले आहेत की त्यांच्या जेवढ्या सभा झाल्या त्यांचा सर्व खर्च BJPने केलेला आहे. त्याच्या गाड्या घोड्या आणि प्रत्येक ठिकाणी असे मोठे खूप सारे व्हिडिओ आमच्याकडे आलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार थोडासा संदेह आहे. लोकांनी सर्वांनीच केलेला आहे. आम्ही पण संदेह व्यक्त करत असतो. आज त्याच्याच खाली आज आम्ही बघूया बौद्ध धम्म हाच खरा मानवी धर्म, मंदाकिनी काकडे यांचा सुंदरसा लेख. आणि खरं आहे सर्वांना जगण्याचा आणि बाबासाहेबांना माहिती होतं, तर म्हणून बुद्धाच्या सर्वच्या सर्व तत्त्वज्ञान आम्ही आज भारतीय संविधानाच्या रूपाने पाहतो. तिथे समता आहे, म्हणूनच लोकांना BJPला नको आहे समता. म्हणून ते पूर्णच्या पूर्ण राज्यघटना बदलण्याची भाषा बोलतात. एक त्याच्याच खाली कारण आम्ही खातो त्या भाकरीवर बी बाबासाहेबांची सही आहे हो, असं एक मोठं सुंदरसं गाणं तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे. अत्यंत प्रचलित गाणं आहे आणि महाराष्ट्रभर ते अत्यंत प्रसिद्ध झालेलं आहे. सोमनाथ पाटील मराठवाडा यांनी त्याच्यावरती बरंचसं भाष्य केलेलं आहे. आणि अशा भाषातून याच्यातून बुद्धाच्या बाबासाहेबांची जी प्रतिष्ठा आहे, बाबासाहेबांचे विचार कशा पद्धतीने लोकांना लोकगानातनं ते रुजू झालेले आहेत याच्यावरती असणारा सुंदरसा लेख. मी सुलोचना जय भीम एक समाज माध्यमाच्या याच्यातनं एक सुंदरसा एक लेख आम्ही त्याच्यात दिलेला आहे. अशा रीतीने बहुजन सौरभचे आम्ही 4ही पानाचा आढावा घेतलेला आहे. बंधूंनो, इलेक्शन अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या बाबासाहेब म्हणत होते की प्रत्येक ताल्याची चाबी तुमच्या राजघटनेतच आहे, राज्यघटनेत आहे, इलेक्शन्समध्ये आहे. त्याच्यामुळे तुम्ही राजकीय सत्ता जोपर्यंत तुमच्या हातात येत नाही तोपर्यंत तुम्हाला शक्य नाही. जरी राजकीय सत्ता नसेल, परंतु जे राजकीय सत्तेच्या जे आमच्या विरोधात आहे, कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधात, बाबासाहेबांच्या विरोधात, त्यांचा पराभव करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्या दृष्टीने सर्वांनी विचार करावा. आमचे जे सर्व काही व्हिडिओ आहेत ते जास्तीत जास्त लोकांना शेअर करावे, फॉरवर्ड करा, छोट्या मोठ्या जाहिराती द्या. ज्या नागपूर शहरात ज्या लोकांकडे पेपर येत असेल त्यांनी पेपर वाजून लोकांना वाढवा आणि ज्यांच्याकडे पेपर येत असतील त्यांनी आमच्या PDF मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना फॉरवर्ड करा, जेणेकरून लाखो लोक हे फ्री PDF वाचतील. आमचा प्रयत्न आहे की रोज सकाळी 7 वाजता आम्ही सर्वांना PDF आमच्या देऊ, त्याच्यासोबत आमचा व्हिडिओ परंतु देण्याचा प्रयत्न करू. अशा रीतीने आमचा हा प्रयोग आहे. हा छोटासा प्रयोग निश्चितच तुम्हा सर्व लोकांना जनजागृतीचा राहील अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. भेटूया उद्या 16 तारखेला. तोपर्यंत जय भीम.